तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज आलो आहे जैन इरिगेशनच्या कृषी मेळाव्यामध्ये। इथं आपल्याला सगळं काही पाहायला भेटणार आहे। जसं की आपण एक शेतकरी आहोत आणि आपल्याला कमी खर्चामध्ये एक आधुनिक शेती म्हणजे ज्याला हायटेक शेती आपण म्हणू शकतो, ती आपण एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून कशी करू शकतो याचे बरेचसे उदाहरणं इथं आहेत आणि त्यासाठी आपल्याला या मेळाव्यात यायचं आहे। मी आज आलोय, त्यामधल्या बऱ्याच गोष्टी मी आपल्या सर्वांना सांगणार आहे। आपण शेतामध्ये शेताला पिकाला पाणी देण्यासाठी जे पंप्स यूज करतो ना, तर इथे जैन कंपनीचे ते सगळे पंप्स आहेत जे मी तुम्हाला आता दाखवणार आहेत। तर हा रोटोक्लीन फिल्टर आहे ज्याच्याबद्दल आपल्याला सर माहिती देणार आहे की हा काय काम करतो। सर, म्हणजे कशासाठी यूज करतो आपण हा जो असतो की पाण्याची पातळी कमी झाली तर त्याच्यातून गाळ वगैरे येतो, बरोबर, आणि त्याच्यावर पंपावर प्रेशर होतं कधी कधी, म्हणून आपण पंपाच्या अगोदरच आपल्याला पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पंपाच्या अगोदर आपल्याला पाणी साफ करून आपल्याला वरती फिल्टरला द्यायचे पाणी, बरोबर। तर त्यासाठी रोटोक्लीनचं फंक्शन आहे। याच्यात असं दिलेलं आहे की पंपाच्या आउटलेट मधून याला कनेक्शन आलेले 3 पोर्टचं कनेक्शन, बरोबर। त्याच्यामध्ये आत एक नोझल दिलेले, नोझलने काय होतं की आतून पाणी बाहेर प्रेशर करतं, म्हणजे याला शेवाळ किंवा गाळ वगैरे लागला तर हा आतून प्रेशर करून म्हणजे हा त्याला स्वतः क्लीन करतो। पाणी जे घाण वगैरे साईडला करतं आणि याच्यातून जे काही प्रमाणात पाणी ते पाणी लिफ्ट करून आपण पुढे म्हणजे प्युअर फिल्टर होऊन वॉटर तिकडे जातो, म्हणजे याच्याने काय होतं, पंपावर प्रेशर येत नाही आणि पुढे जे फिल्टर लावलंय आपण ते जे साफ करण्यासाठी आपल्याला कमी प्रमाणात त्यात घाण अटकते। अच्छा, याला घुमर म्हणायचं, याला घुमर म्हणतो। ओके, या घुमर मध्ये असं आहे की जे जाड खडे म्हणजे विहिरीमधून जे बोरवेलमधून जे जाड खडे वगैरे येतात, जे घेसू वगैरे येतो, जाड खडे सेपरेट करण्यासाठी हा घुमरचा वापर केला जातो। ओके, आता याच्यामध्ये 97% जाड खडे हा सेपरेट करून टाकतो। ओके, 97% जाड खडे हा सेपरेट करून टाकतो। त्याच्या असं की इलेक्ट कनेक्शन हा सायक्लॉन करतो। सायक्लॉन मुळे काय होतं माहिती का, सायक्लॉन म्हणजे हा भवरा करतो, भवऱ्यामुळे जाड खडे खाली बसतात, बरोबर। खाली बसल्यानंतर हे जे काही प्रमाणात पाणी आहे ते साफून आपण सँडपेटरला सँडपेटर टाकतो, बरोबर। त्याच्यामध्ये काय होतं, फ्लश केल्यानंतर हा इथून फ्लश करून तुम्ही घाण खडे बाहेर काढू शकता। मग याचा उपयोग आपण कुठे करू शकतो? विहिरी जास्त करून हा बोरवेल मध्ये जास्त वापरला जातो। अच्छा, बोरवेल साठी कारण त्याच्यातून खडे जास्त येतात, म्हणजे हेवी पार्टिकल्स, बरोबर। हेवी पार्टिकल जे येतात ते सेपरेट करण्यासाठी आपण घुमर वापरला जातो। हे खत देण्यासाठी हा जो व्हेंचुरी आहे हा वापरला जातो। आता याचा उपयोग काय आहे आपल्याला सर सांगतील। आता जे आतापर्यंत तुम्ही जे खतं देत होते ते मॅन्युअल खतं देत होते, पण आता आपण जे ड्रिप इरिगेशन केलंय, ड्रिप इरिगेशन देताना आपल्याला खतं देताना हा व्हेंचुरीचा वापर केला गेला पाहिजे। याच्याने काय होतं माहिती का, म्हणजे जे आपलं ते ड्रिप असतं, पाईप ड्रिपला म्हणजे ठिबक सिंचन ज्याला आम्ही म्हणतो, त्याला आपण ड्रिपनेच आपलं खतं दिले गेले पाहिजे। आता खतं व्हेंचुरीने का दिले गेले पाहिजे, कारण की आतापर्यंत तुम्ही जे खतं मॅन्युअल देत होते, बरोबर, व्हेंचुरीने खतं दिल्यानंतर तुमचे जे खतं जाणार आहे ते झाडाच्या किंवा जे कपाशी वगैरे लावली त्या मुळाच्या खोडापर्यंत तुमचे खतं जाणार आहे, त्यासाठी आपण व्हेंचुरीचा वापर केला जातो खतासाठी। अच्छा, आणि त्याच्यासाठी हे वापरायसाठी वाल्व वापरतो। हा ऑपरेट वाल्व केला जातो की हा अर्धा बंद केला जातो आणि हे 2 वाल्व ओपन केले जातात आणि खाली व्हेंचुरीचे जे लिक्विड फॉर्म मध्ये जे खत आहे ते मिक्स केले जातात आणि हा व्हॅक्यूम क्रिएट करतो। इथं व्हॅक्यूम क्रिएट केल्यानंतर हा पाणीच्या माध्यमातून हा खत प्रत्येक झाडाला दिलं जातं। याला न्यूट्रिकेअर म्हटलं तर न्यूट्रिकेअर खतासाठी वापर होतो याचा। बरं, असं होतं की आपल्याला आतापर्यंत तुम्ही जी व्हेंचुरी बघितली त्या व्हेंचुरीमध्ये तुम्ही जे खत देतात ते एका टाईपच खत द्यायचे। बरं, एका टायमाला एकच खत देऊ शकता व्हेंचुरीमध्ये, एका टायमाला एकच खत देऊ शकतात। आणि याच्यामध्ये असं आहे की न्यूट्रिकेअर मध्ये असं आहे की एका टायमाला तुम्हाला 3 टाईपचं किंवा 4 टाईपचं खत द्यायचे असेल त्यासाठी न्यूट्रिकेअरचा वापर केला जातो आणि टाइम बेस आणि प्रमाण ठरले खताचं किती खत द्यायचंय, बरोबर, टाइम नुसार आणि प्रमाणानुसार। आणि याच्यामध्ये EC आणि pH हा मेंटेन होतो याच्यामध्ये न्यूट्रिकेअर मध्ये। बरं, याच्या मागच्या साईडला 3 टँक्स दिले असतात, 3 टँक मध्ये 3 टाईपचं खतं मिक्स केले जातात आणि एक टँक असे ॲसिटिलिनची। त्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही प्रमाण ठरलंय प्रत्येक खताचं, किंवा फळबाग जे असतं फळबागाला किंवा द्राक्ष केळ बागाला याला प्रमाण ठरलंय खताचं आणि टाइम पण दिलेला आहे, त्या टायमानुसारच तेवढाच खत तो सोडतो, बरोबर। आणि खत डायल्यूट नाही होण्यासाठी आपण एक ॲसिटिलिनचा आपण एक त्याला मात्रा घेतलेली आहे आणि हे EC आणि pH कंट्रोल केलं जातं याच्यामध्ये न्यूट्रिकेअर मध्ये। ओके, असं हे न्यूट्रिकेअर आहे खतासाठी स्पेशल। ओके, स्मार्टक्लीन फिल्टर म्हणजे काय, हे स्क्रीन फिल्टरचं काम करतं, परंतु आतापर्यंत आपण जे स्क्रीन फिल्टर लावत होतो त्याच्यामध्ये सिंगल लेअरची जाडी होती, याच्यामध्ये 4 लेअरची जाडी आहे
ओके. SS ची जाडी आहे. म्हणजे आपण जो आधीचा तो फिल्टर पाहिला तो सिंगल लेअरचा जाळीचा होता. 4 लेअरची जाडी आहे. ओके. आणि हा फुल्ली ऑटोमॅटिकली साफ करतो. हा ईओ ऑपरेटर म्हणता याला, ईओ ऑपरेट आहे. ओके. याच्यात असं आहे की इनलेट प्रेशर आउटलेट प्रेशर मध्ये 0.5 चा डिफरन्स आला तर आत एक एलिमेंट आहे, त्या जाडीमध्ये एक नोझल दिलेले, ते नोझल आहे ते ऑटोमॅटिकली साफ करतात. याला जो सिग्नल देतो आत पंप जो पंप ऑपरेट होतो आणि आत जाऊन ते नोझल ऑटोमॅटिकली तो साफ करत 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 तुमची जी सिस्टीम आहे पूर्वपथावर चालू होते. याच्यामध्ये असं आहे की फुल्ली ऑटोमॅटिक आहे सिस्टीम. फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे काय, हे ऑटोमॅटिकली क्लीन करते. ओके. म्हणजे थोडक्यात हा ऑटोमॅटिकली क्लीन करतो, ऑटोमॅटिकली साफ करतो. म्हणजे आपल्याला तिथे जाऊन मॅन्युअली काही करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली साफ करतो. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो फिल्टर आहे हा स्वतः म्हणजे ऑटोमॅटिकली फिल्टर करतो, म्हणजे जे गाळ असेल कचरा असेल. आणि याला 4 लेअर आहे एलिमेंट, 4 लेअर एलिमेंट. एवढा मोठा पाईप कशासाठी आहे? हा पाईप आपण आहे ना चेन्नईला समुद्राचं पाणी पिण्यासाठी हा वापरला आहे. त्यांनी सुरुवातीला त्यांनी लोखंडी पाईप वापरला होता. समुद्राचं पाणी क्षारयुक्त असतं, खारं असतं, त्यामुळे ते लोखंडी पाईप गजले, तुटले, फुटले, बास झाले, लोकांना पिल्यावर त्रास झाला. तर गव्हर्नमेंटचे लोक आमच्या कंपनीच्या मालकाने अप्रोच झाले की तुमच्याकडे असं काही सिस्टीम आहे का जेणेकरून आम्ही समुद्राचं पाणी पिण्यासाठी तुमचा पाईप वापरू शकतो. तर त्या धर्तीच्या बेसवरती कंपनीने हा 25 mm चा पाईप बनवून दिलेला आहे. आशिया खंडामध्ये एकमेव कंपनी आपली अशी आहे की जो 25 mm चा पाईप तयार करून देते, जैन इरिगेशन. आणि अख्ख्या जगामध्ये फक्त 4 कंपन्या आहे की ज्यांच्याकडे 25 mm चं डाय आहे, मशीन आहे. थोडक्यात आपण 20 mm पासून 25 mm पाईप तयार करणारी आपली एकमेव कंपनी आहे महाराष्ट्रात, इंडियामध्ये, जैन इरिगेशन. त्याच्यामध्ये कसं आहे 2.5 kg पासून 16 kg प्रेशरची कंपनी पाईप बनवते. कारण का सर्वांच्या लँड किंवा जमीन सारख्या नसतात, कोणाच्या ग्रॅव्हिटीला असतात, सपाटीला असतात, त्यांनी 4 kg पाईप वापरणे योग्य आहे. पण ज्या ठिकाणी क्षेत्र डोंगरावरती आहे, चढ आहे, उतार आहे, त्या ठिकाणी कंपनीचे लोक येतात, डिझाईन करतात की कुठं 4 kg वापरायला पाहिजे, कुठं 6 kg, कुठं 8 kg, कुठं 10 kg. म्हणजे जे भविष्यामध्ये जे अडचणी होतात ते अडचणी काही येत नाही. मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने जल जीवन मिशन किंवा हर घर जल योजना आणली होती. जवळपास 70% ठिकाणी आपला हा SDP माल गेलेला आहे, SDP मटेरियल गेलेला आहे. त्याचे जे लागणाऱ्या फिटिंग्स आहेत ते आपण सर्व बनवतो. एल्बो असेल, टी असेल, सॉकेट असेल, बेंड असेल, 2 प्रकारचे जॉईंटिंग असतात त्याला, टेलपी, ट्विस्ट, फ्लॅंज आणि बट फ्युजन आणि इलेक्ट्रिक फ्युजन, अशा 2-3 प्रकारचे जॉईंटिंग असतात याला, ते सुद्धा कंपनी बनवते. सांगायचा उद्देश हाच आहे की 100+ इयर लाईफ आहे. कारण की आपण हा जो रेक्झिन वापरतो याचा तो पूर्ण क्वालिफाईड रेक्झिन असतो, चांगला रेक्झिन असतो. त्यामुळे आपण एवढं शाश्वतीने गॅरंटीने सांगतो की हा माल 100 वर्ष प्लस गॅरंटी आहे याची. सर सर्वप्रथम मी तुम्हाला या स्टॉलवर दाखवेल. आजच्या तारखेला जसं तुम्ही इथनं एंट्रन्स सुरुवात केली, प्रत्येक गोष्ट यावर्षी जे आहे ना एक थीम बेसिस जैन इरिगेशनने ठेवलेली आहे. जसं तुमच्याकडे एक पाण्याचा सोर्स असतो, मग त्या पाण्यामध्ये क्वालिटी कोणत्या प्रकारची, मग तिथे फिल्टरिंग तुम्ही बघून घेतलं. फिल्टरिंगमधून पाणी क्लीन झाल्यानंतर शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अपेक्षा काय असते, पाईपिंग. तर जैन इरिगेशनमध्ये पाईपीची हे 50 वर्षापासून आमची बुनियादच पाईपापासून बनलेली आहे. पण नुसतं आपण जैन इरिगेशन शेतातले पाईप नाही बनवत, तर या वर्षी तुम्हाला या पुऱ्या एक स्टॉलवर एक गोष्ट अशी दिसेल, तीन डिवाइडमध्ये आपण डिवायडेशन केलेलं आहे. पहिलं तुमचं ॲग्रिकल्चर सेक्टर, दुसरं तुमचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सेक्टर, तिसरं तुमचं इंडस्ट्रियल विथ केमिकल अँड थर्ड वन इज ॲग्री. तर पहिला जो स्टॉल आहे तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लंबिंग सेक्टरवर आलेला आहे. प्लंबिंग सेक्टरमध्ये जे घर बांधकाम वगैरे असतात, बेसिक आर्किटेक्चर, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स, तर या थीममधले जे लोक असतात त्यांचा हा रिलेटेड पाईप आहे. तुमचं सॉईल वेस्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग हा पर्पज असतो. जसं आउटडोअर फिटिंग असतात, जसं तुमचं एअरवेंट वगैरे बाहेर जायचं असेल तर त्याच्या असेल. या SWRच्या सोबत मी तुम्हाला एक सगळ्यात सुंदर एक चांगला प्रोडक्ट दाखवेल, जे आदरणीय पंतप्रधानांचाही खूप याच्यावर कॉन्सन्ट्रेशन आहे. एक इंडिव्हिज्युअल शेतकरी, एक घरमालक किंवा घर, रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टरेन. या रेन वॉटर हार्वेस्ट फिल्टरिंगचा एक फायदा काय आहे, पाणी अडवा आणि पाणी जिरवा आपण तर सगळे रोज डेलीच्या लाईफमध्ये बोलत असतो. तुम्ही सुद्धा विचार करत असाल यार किती पाऊस पडतोय, पण दरवर्षी जर तुमच्या घराचा पाऊस होतो तो नालीच्या थ्रू वाहून चालला जातो. परत कालांतराने तुम्ही म्हणतात यार यावर्षी तर इतका पाऊस झाला, मग तो पाणी गेलं कुठे. तर आजच्या तारखेला रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण एक गोष्ट अशी प्रमोट करतो आहे इनडायरेक्टली, का तुमचं जे प्रत्येकाला घर आहे, गोठा आहे, इंडस्ट्री आहे, त्याला पन्हाळ दिलेली असते. त्या पन्हाळातून जो तुमचं पाणी गेलेलं असतं तिथे आपण रिक्वेस्ट करतो तुम्ही SWRचा एक तिथे पाईप लावावा. तुमची जितके फूट असेल खाली 3-4 फुटापर्यंत आपला रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टरेन लावावा. हा पूर्ण PVC पासून बनलेला आहे. याच्यामध्ये हा याचा इनलेट आहे आणि हा आउटलेट आहे. पण याच्यासोबत एक आपण ऑटो ड्रेन वॉल फिल्टरेन देतोय. या फिल्टरेनचा एक बेनिफिट काय आहे सर, की प्रत्येक पावसासोबत हवा असते, कचरा वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सोबत वाहून येतात. आता तुम्ही याचा आउटसोर्स जर तुम्ही शोष खड्ड्यात केलेला असेल
किंवा विहिरीत बोर केलेला असेल तर तो कचरा तिथे जाण्याचे चान्सेस आहे, लिकेज चोकअप वगैरेचे खूप जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे ॲटो ड्रेन वॉल फिल्टरिंग दिलेलं आहे. जसं हा तुमचा ॲटो ड्रेन वॉल फिल्टरमध्ये कचरा वगैरे होईल, पाणी 2.5 kg पर्यंत जर जमलं तर प्रेशर जनरेट होईल. आणि या फिल्टरिंग जर तुम्ही पाहत असाल हा खाली ॲटोमॅटिकली जाणार, गेल्यानंतर तुमचा कचरा बाहेर निघणार. आणि कचरा बाहेर निघाल्यानंतर जे तुमचं चांगल्या क्वालिटीचं पाणी आहे तुम्ही शोष खड्ड्यामध्ये घ्या किंवा बोरमध्ये घ्या, तिथे हा त्याचा कनेक्शन काढून तिथे पर्क्युलेशन होईल. आता याचा दुसरा इनडायरेक्टली फायदा काय आहे सर, की प्रत्येकाला जर शोष खड्डा करणं शक्य नसेल तर मी सगळ्यांना एक या स्टॉलवर विनंती करतो, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही न केल्यापेक्षा काही आपण करू शकतो. तर त्याचं काय होईल का, तुम्ही जर पावसाचं पाणी आहे, भांडं स्टोरेज करण्याच्या लिमिटेशन आहे, पण पृथ्वी हा एकमेव असा आपल्याला सोर्स आहे का लॅक्स ऑफ लिटर, थाउजंड्स ऑफ लिटर पाणी तुम्ही त्याच्यामध्ये स्टोरेज करू शकता. तर तुमचा जो बोरचा खड्डा असेल, वरतून पाणी खाली कंटिन्युअसली जात आहे, त्याला जसं असं तिकडे त्याला रूट मिळेल तो तिथे पासआउट होईल. याने काय होईल, तुमचं जमिनीचं पुनर्भरण होईल. इनडायरेक्टली जर बोलायला गेलं तर जमिनीचं पुनर्भरण झाल्यानंतर आपण असे रिझल्ट इथे सुद्धा पाहिलेले. 1200 फूटची बोर आहे, आज ते सगळं इथलं पाणी त्या बोरमध्ये जातं. आज ती बोर आपली 24 तास सुद्धा चालली तरी ती आटत नाही. इनडायरेक्टली त्याचा तो फायदा आहे. हा एक रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टर आपल्याकडे सुंदर प्रोडक्ट आहे सगळ्यांसाठी. हे आपलं ग्रीन हाऊस आहे. आपलं ग्रीन हाऊस याच्यामध्ये कसं असते माहिती आहे का, हे गाईचा गोठा असेल, तुमचं ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, तर त्याच्यामध्ये टेम्परेचर म्हणजे क्लायमेट कंट्रोलसाठी आपण वापरतो याला. म्हणजे आपल्या याच्यामध्ये कसं ग्रीन हाऊसमध्ये जास्त टेम्परेचर असतं तर ते कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. याचा पर्पज फक्त कूलिंगसाठी होतो, म्हणजे पाणी देण्यासाठी नाही आहे, फक्त कूलिंगसाठी. ही 7 in टेक्नॉलॉजी हे जे आहे ना इथं 7 in म्हणजे 7 in 1 म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथं जेवढे पण प्रोडक्ट येतं त्याच्यामधलं सगळं म्हणजे 7 in 1. याच्यामध्ये कसं असते, ही जी सिस्टम आहे आता हिच्यामध्ये काय सबसर्फेस इरिगेशन म्हणतो. आता हे जे बघताय तुम्ही हे जे येतं हे अबाव सरफेस इरिगेशन, म्हणजे वरतून पाणी खाली जाणार. सबसर्फेस मध्ये कसं असते, खालून पाणी वरती येणार. आणि जे न्यूट्रिशन्स वगैरे येतात ते मुळापर्यंत जाणार, खालून पाणी वरती येणार. ओके. म्हणजे याच्यामध्ये कसं असते की जी आपली लॅटरल असते ती आतमध्ये असते आणि त्याच्यावरती वरती असते. बरोबर. याच्यामध्ये एक PCAS म्हणून आपली लॅटरल वापरले जाते, प्रेशर कंपन्सेटिंग अल्ट्रासिम्पॉन म्हणून. तर याच्यामध्ये कसं असते की आता जमिनीमध्ये टाकली तुम्ही लॅटरल तर त्याच्यामध्ये काय होत असतं की ती जर टाकली तुम्ही समजा या जमिनीमध्ये टाकली, आतमध्ये टाकली, तर जेव्हा आपली पंप बंद होतो त्यावेळेस ते जे हे होल असतात त्याच्यामध्ये माती जाऊन बसते, ती याच्यामध्ये होत नाही. याच्यामध्ये कसं असते, पुन्हा दुसरी एक ऍडव्हान्टेज असा की याच्यामध्ये समजा आपल्याला ऑक्सिजन वगैरे सोडायचं असेल जमिनीमध्ये तर ते पण सोडलं जातो. याच्यामध्ये फर्टिगेशन पण होतं, त्यामुळं याला 7 in 1 म्हणतात. जमिनीतून वरती पाणी आणू शकतो, म्हणजे त्याच्यामुळे ते माती कचरा तो त्या पाईप मध्ये जाणार नाही. बरोबर. इरिगेशन. हा, इरिगेशन. त्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, आता हे स्प्रिंकलर्स वगैरे लावलेले त्याच्यावरती, ज्या पिकांची हाईट जास्त आहे त्यांना कूलिंग साठी प्लस पाणी देण्यासाठी प्लस याच्यामध्ये खतं वगैरे देण्यासाठी, तिन्ही गोष्टीसाठी याचा वापर करू शकतो. आपण वरतून खत सोडू शकतो. जसं की कोणत्या पिकांमध्ये, आता ऊस आहे तुमचा, त्याच्यानंतर मका आहे, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता याला. याचा कूलिंग साठी पण बेस्ट यूज होतो. कारण काय होते, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असते, त्यावेळेस जी फोटोसिंथेसिस आपली प्रक्रिया आहे तर ती म्हणजे मंदावते पिकाची. तर त्याच्यासाठी तुम्ही याचा जास्त प्रमाणात वापर करू शकता आणि चांगलं उत्पादन घेऊ शकता. सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जे फोलियर इरिगेशन आहे याचा उपयोग आपण जे मोठे पिकं असतात जसं की मका, ऊस, त्यांना त्या पिकांवर वरतून खत वगैरे सोडण्यासाठी, आणि उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर जास्त वाढलेलं असतं तर ते टेम्परेचर पण आपण याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो, म्हणजे ह्या कूलिंग सिस्टीम. आता वेगवेगळे रेनगन आहेत पहा, आपल्याला ही ह्याचा थ्रो आपल्याला प्रेशर व्यवस्थित नाही म्हणून ते चालत नाही. आता ह्याचा प्रेशर 2 ते 6 kg दरम्यान लागतं याला, म्हणजे जवळपास 50 ते 100 मीटरच्या दरम्यान पाणी फेकेल. डायमीटर दोन्हीकडे 100 मीटर पर्यंत ही रेंज आहे याची. हा, रेंज आहे. म्हणजे ही फक्त आपल्याला ऊसाला वापरता येईल, अदर पर्पज भरपूर आहेत. शेवटी सांगतो सगळ्यांच्या. गनचं नाव काय सर? ट्विन 95+. ट्विन 95. हा, बरोबर आहे. ही R162 R163 आहे. ह्याची रेंज 40 ते 70 मीटरच्या दरम्यान आहे. ह्याला हा प्रेशर 2 ते 6 kg दरम्यान. म्हणजे आपण ही रेनगन आपल्याला जसं कडधान्य, तृणधान्य, दाल वर्गीय, तेल वर्गीय सगळ्या पिकांना वापरता येईल. बरोबर आहे ना. आपण काय करायचे, एकच रेनगन घ्यायची
आणि त्याला शिफ्ट करत राहायचंय. 30x30 वर वापरा किंवा 40x40 वर वापरा किंवा 24x24 वर बी वापरता येईल. आपल्याकडे प्रेशर कितके त्याच्यावर ठरेल. म्हणजे किती थ्रो देत आहे, समजा 30 मीटर मारलं, 30 मीटर नेऊन लावायची, ते एकने चालेल किंवा 2 चालतील. म्हणजे त्याच्याऐवजी हे एकच वापर एकच वापरायचं आणि जास्त रेनगन घ्यायचे नसतात, एकच घेऊन शिफ्ट करत राहायचे. रेनगन ह्याची प्राइस जवळपास 7,000च्या दरम्यान राहील. आपल्याला आता जसं तसं करायची गरज नाही. आपण ती टीला डायरेक्ट इकडे मेल कनेक्टर लावू. तिथं मेल कनेक्टर लावलाय, डायरेक्ट रिड्युसर आणि 1.25 इंचामध्ये कन्व्हर्जन करू. 1.25 इंचाची साईज आहे. कोणत्या तुमचे प्रेशर नाही का, जुन्या पाईपलाईन प्रॉब्लेम येईल. ऐका ना, तुमचं प्रेशर रेटिंग कमी आहे, 4 kgचेच वापरतोय आपण. आपल्याला काय करायचंय, तुम्ही किती kg वर वापरणार आहेत, समजा 4 kg, तर बॅक साईड 6 kgची असावी. मिनिमम 3 kg. इकडे यांचे सगळे रिसर्च प्लॉट आहेत, ज्याच्यामध्ये फळबागा आहेत सगळ्या. इकडे आपण पाहू शकतो. इकडे ही चिक्कूची फळबाग आहे, हे 2 रबरचे झाड आहेत इकडे, आणि इकडे पण. तर हे सगळे रिसर्च प्लॉट आहेत यांचे, म्हणजे ज्याच्यापासून आपण रोपटे बनवतो. इथं जेवढं आम्ही ऑब्झर्वेशन केलं, दररोजचे हजारो शेतकरी ह्या जैन इरिगेशन शेतकरी मेळाव्यामध्ये भेट देतात. हे पाहू शकतो आपण, सगळीकडे शेतकरी आहेत. आणि हे जे प्लॉट्स आहेत, रिसर्च प्लॉट हे सगळे, आणि इथं त्यांचे सगळे माहिती देणारे लोक आहेत, कर्मचारी. ते आपल्याला प्रत्येक प्लॉट्सची, प्रत्येक गोष्टीची एकदम योग्यरित्या माहिती देतात. तर जसं की आपण आधीचे प्लॉट्स पाहिले होते, जसं की पेरूचा पाहिला होता, आता तशी इथे बरेच प्लॉट्स आहे. इकडे पहा, हा केळीचा प्लॉट आहे, इकडे पण केळी आहे. म्हणजे भरपूर टाईपचे इथे प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. आणि सगळ्यात खास गोष्ट माहिती आहे का इथली काय आहे, म्हणजे इथले जे सगळे कर्मचारी आहेत ना, ते आपल्याला याची प्रॉपर माहिती देतात. आता हा केळीचा बाग पहा, म्हणजे एवढं सुंदर इथलं वातावरण आहे आणि एवढी खास त्यांनी सोय केलेली आहेत ना ह्या सगळ्या बागेची. हा केळीचा बाग आहे, असे बरेच बाग इथं आहेत. आता सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाहीत, पण जे आपण दाखवतो ना त्या खरंच पाहण्यासारखं आहे. आणि जसं की आपण इथे पाहतो, प्रत्येक प्लॉटच्या बाजूला अशी संपूर्ण माहिती यांनी इथं दिलेली आहे. या पोस्टर्सवरती आपण इथेही वाचू शकतो. आणि त्यांचे कर्मचारी जसं की ते सर आमच्या सोबत आहेत, असं सगळीकडे आपल्याला माहिती देण्यासाठी ते लोक आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की बाबा एवढा थकल्यासारखा आवाज काय येतोय. अरे हे कॅम्पसच एवढा आहे 1200 एकराचा, की चालून चालून पूर्ण थकलो आम्ही. म्हणजे खरंच एवढा बराच प्रयत्न केला की आपण कमी पाहू, पण सगळ्या गोष्टी एवढ्या पाहण्यासारख्या आहे ना, तर ते स्किपच करू शकत नाही आपण. त्यामुळं सगळं पाहायचा प्रयत्न केला आम्ही. या पुढे आहे ना, तो सगळ्या पुढे आज दिसतो ना, हा पूर्ण हे लाल केळी आहे. याचं पूर्ण बाहेरून पद्धती दिसतो ना, केळी पण लाल आहे. केळी पण लाल आहे, केळी पण लाल. तो खूप उंच वाढला होता, जसं काय असं वाटत होतं की पूर्ण जंगल आहे. एवढं उंच वाढते झाड. हे लाल केळी, याची केळी पण लाल येते. हो, याची हा स्टेप आहे ना, हा जवळपास 40 इंचाचा स्टेम असतो. 40 इंचचा, आपल्या कमरेपेक्षा मोठा एवढा. दोन्हीच्या रेट मध्ये 25. म्हणजे याचं खोड एवढं असतं 40. खूप चांगला रेट भेटतो. हा ऍक्च्युली आपण साऊथ मध्ये घेतो, आपल्याकडे जास्त व्हेरायटी येत नाही. हे बघा, लाल केळी आहेत, ही लाल केळी. म्हणजे याला केळी पण लाल येणार आहे, लाल. आता लाल केळी आल्यावर खरंच पाहण्यासारखे. मार्केटमध्ये आल्यावर आम्ही पुन्हा एकदा रील बनवून सांगू तुम्हाला. तर आता आम्ही जवळजवळ सगळीकडे चक्कर मारली, फिरलो. पण हा जो केळीचा बाग आहे, हे जो प्लॉट आहे, याच्यामधले हे एवढे उंच जे झाड आहेत, हे एवढे म्हणजे कसे काय गोष्टी याच्यात वापरल्या जातात की याची एवढी चांगली वाढ होऊन राहिली. हा जो आहे हे सर्व तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीचा आपण किती काटेकोरपणे पालन करतो आणि आचरणात आणतो, त्याचे हे रिझल्ट मिळत आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे जसं की टिश्यू कल्चर तंत्रज्ञान. आपण परंपरागत आपण कंद लागवड करायचो केळीचा, आता हे टिश्यू कल्चर तंत्रज्ञान आलं. टिश्यू कल्चर तंत्रज्ञानामध्ये काय होतं की एक मदर कॅरेक्टर जे असतं तेच सर्व झाडांमध्ये दिसतात, म्हणजे एकसारखा बगीचा येणार. आता आपण बघू शकता चारही बाजूला सर्व दूर एकसारखी आहेत. बरोबर, म्हणजे त्याची साईज, रुंदी वगैरे सर्व. आपण त्यामुळे आपण जे म्हणतो, म्हणजे तुकाराम महाराज म्हटले, शुद्ध बीच्या पोटी फळे रसाळ गोमटी, तो इथं आहेत. जर बियाणं शुद्ध असेल तर सर्व तुम्हाला शुद्ध मिळेल. इथं गुणवत्ता का तुम्हाला एवढी चांगली मिळते, कारण इथं आपण एकतर बियाणं शुद्ध घेतलं, त्यानंतर त्याला गादी वाफा बनवला, गादी वाफेवरती लागवड केलं, त्याला दोघं बाजूने 2 ड्रीपच्या लॅटरल आपण दिल्या. सर हे मल्चिंग त्याला करावंच लागतं का? हो, ते पण सांगतो मी तुम्हाला. डबल लॅटरल दिल्यामुळे काय झालं की झाडांच्या मुळा 365 डिग्री 365 च्या अँगल मध्ये डेव्हलप असतात.
आपण पावसाळ्यामध्ये सर्व मुळं ॲक्टिव्ह असतात. जसा पावसाळा कमी होईल तसं एक बाजू कोरडी होत चालते आणि ज्या बाजूने ड्रीप इरिगेशनने आपण पाणी देत आहोत, खतं देत आहोत, ती बाजूची मुळं सर्व ॲक्टिव्ह असतात. परिणामी टोटल जर बघितलं तर जवळजवळ 40 ते 45% मुळा तुमच्या कार्यक्षम राहतात आणि 50%च्या वरती मुळा या अकार्यक्षम असतात. त्यामुळे झाड कुठंतरी वीक होतं. त्यासाठी आपण इथं दोघंही बाजूने 2 लॅटरल दिले आहेत. दोघं बाजूने 2 लॅटरल दिल्यानंतर त्यामधनं पाणी आणि खताचं व्यवस्थापन आपण काटेकोरपणे करतोय. लागवडीनंतर 4थ्या दिवसाला आपण याला फर्टिलायझर ड्रिपने सुरू केले तर आपली 70% कापणी होईल. तोपर्यंत याला फर्टिलायझर विभागून हे झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण इथं देणार आहोत. बरोबर. म्हणून एवढी तुम्हाला गुणवत्ता दिसते. दुसरा महत्त्वाचा विषय, इकडच्या बाजूला आपण बघितलं मल्चिंग पेपर आहेत. मल्चिंग पेपरने काय झालं, आपण गादी वाफा केला, डबल लॅटरल दिली, गुणवत्ता वाढली. बरोबर. मल्चिंग पेपर केल्याने काय झालं, आज सध्याची जर परिस्थिती बघितली तर एक छोटा शब्द आहे पण खूप मोठा आहे, ग्लोबल वॉर्मिंग. बरोबर. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालेलं आहे, सध्याच्या परिस्थितीत निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. निसर्गाच्या चक्रामध्ये 4 महिन्याचा जो पावसाळा असतो आपला, आता पावसाळा 4 महिने पडत नाही. ठराविक दिवस आणि ठराविक दिवसातला ठराविक वेळेमध्ये धोधो पाऊस पडतो. मग त्यामुळे काय होतं की जमीन धुतली जाते. मल्चिंगने काय होतं की जो धोधो पाऊस पडणार आहे त्या पावसामुळे मुळांच्या कक्षेमध्ये चिखल होणार नाही. चिखल झाला नाही म्हणजे झाडाच्या मुळा व्यवस्थित वाढतील. मल्चिंगमुळे तुमचं निंदणीचा म्हणजे जे गवत उगवतं बागेमध्ये त्यापासून आपलं संरक्षण होणार, म्हणजे निंदणीचा खर्च कमी होणार तुमचा. त्यानंतर प्लास्टिक मल्चिंग, जे मल्चिंग आपण टाकलेलं आहे याचा बेनिफिट थंडीमध्ये काय मिळतो, ज्या वेळेस 12 डिग्रीच्या खाली तापमान जातं त्यावेळेस झाड हे अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता त्याची कमी कमी होत जाते. सर्वात प्रथम टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर ज्या तंतुमुळा आहेत, टर्शियरी रूट सिस्टीम जे म्हणतो, की ज्या अन्न आणि पाणी जमिनीच्या कक्षेतनं उचलतात त्या मुळा काळ्या पडतात. बरोबर. त्या काळ्या पडण्यापासून मल्चिंग वापरतो, कारण मल्चिंग केलेलं असेल तर खालच्या मुळांच्या कक्षेला तो प्रोटेक्ट करतो, संरक्षण करतो, ह्युमिडिटी मेंटेन करतो, टेम्परेचर मेंटेन करतो. त्यामुळे नवीन मुळांची सिस्टीम अजून डेव्हलप होते. म्हणून परिणामी थंडीचा परिणाम केळी या पिकावरती होत नाही. उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन जे आहेत हे होत नाही. आणि या सर्वांचा एकंदरीत जर आपण परिणाम बघितला तर मल्चिंग केल्यामुळे कमीत कमी 25 दिवस अर्ली तुमची केळी हार्वेस्टिंग होते. गुणवत्तेत वाढ होणार, गुणवत्तेत वाढ होणार, लवकर हार्वेस्टिंग होणार. म्हणजे मार्केटमध्ये जो गलट निर्माण होणार आहेत त्याच्या आधी तुमची केळी हार्वेस्टिंगला येणार. तो एक बेनिफिट आपल्याला मिळतोय. 100% अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून केलेलं आहे, पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. या सर्व व्यवस्थापनामुळे आपल्याला ही गुणवत्ता दिसते, रिझल्ट पाहायला भेटतो. म्हणजे थोडक्यात जे मॅनेजमेंट आहे, प्रॉपर पाण्याचं मॅनेजमेंट किंवा जे रोगराईपासून संरक्षण आहे याचं मॅनेजमेंट आणि या सगळ्यांची गुणवत्ताचा रिझल्ट आपल्याला इथे पाहायला 100%. आणि इथे आपल्याला इंडोर हॉर्टिकल्चर फार्मिंग पाहायला मिळतं. म्हणजे यांनी कशी फार्मिंग केली, काय त्याची प्रोसेस असते, काय मॅनेजमेंट असतं, सगळं काही एकदम व्यवस्थित आणि इथे आपल्याला सांगणारे त्यांचे एक्सपर्ट सुद्धा आहेत. आणि हे आहे व्हर्टिकल फार्मिंग. हे खास म्हणजे खास शहरातल्या लोकांसाठीच आहे. म्हणजे कमी जागेत, जसं की आपली गॅलरी, टेरेस, म्हणजे जिथं आपल्याला जागा मिळेल तिथे आपण हे फार्मिंग करू शकतो. यामध्ये आपण फ्रूट्स, भाजीपाला वगैरे अशी काही फार्मिंग करू शकतो. आणि हे त्याचं एकदम उत्तम उदाहरण आहे. इथे वेगवेगळे डेमोज आपल्याला त्याचे पाहायला मिळतात. एअर आलू प्लांटिंग आहे, एअर आलू प्लांटिंग. तर आता हे जे पीक आहे हे हवेवर येतं, त्याला स्प्रे वगैरे करतात, म्हणजे मातीचीही गरज नाही आणि पाण्याचीही गरज नाही, तशीच त्याची प्लांटिंग होती. आणि याची जी सगळी प्रोसेस आहे की हे एअर आलू प्लांटिंग कसं होतं ही सगळी प्रोसेस इथं दिलेली आहे. म्हणजे त्याचं आधी जे छोटंसं फळ निघतं म्हणजे जो आलू, त्याची पुढे अशा प्रकारची फार्मिंग केली जाते, याला सेकंड जनरेशन म्हणतात. आणि याच्यानंतर परत एकदा फार्मिंग करून त्याला ही थर्ड जनरेशनमधला आलू आपल्याला अशा प्रकारे त्याचा फायनल रिझल्ट पाहायला मिळतो. याला थर्ड जनरेशनचा म्हणजे G3 थर्ड जनरेशनचा आलू असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ही एअर आलू प्लांटिंगचा हा प्लॉट आहे आणि त्याची ही सगळी अशी प्रोसेस आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच टेक्नॉलॉजीज इथे आपल्याला पाहायला भेटतात. तर इथं आल्यावर हे सगळं शिकायला मिळतं. तर प्रत्येकाने एकदा तरी इथं आलं पाहिजे आणि भेट दिली पाहिजे. इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू कल्चरचे प्लांट्स पाहायला मिळतात, जे किती सुंदर याला इकडे ठेवलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतात की कशा प्रकारे त्यांनी हे प्लांट्स तयार केलेत आणि आपण याला कशा प्रकारे बनवू शकतो आपल्या घरी. याला म्हणतात कोबचा, म्हणजे हा आहे
चायनीज कोबी, याला चायनीज कोबी म्हणजेच कोबच्या म्हणतात. आणि साईडने इकडे पुदिना आहे जो की ह्या पाईपवर याची प्लांटिंग झालेली आहे. पाईपमध्ये आतून पाणी आहे आणि ही एक टेक्नॉलॉजी खरंच उपयुक्त आहे आपल्या सर्वांसाठी. जर आपण असंही प्लांट्स उगवू शकतो आपल्याला पाहिजे तसे. ते हे जे आहे ना, एकामागे एक 12 बैलगाड्या आहे, पण इथं बैल नाही आहे, फक्त गाड्या ज्या की एकमेकांना बांधलेल्या आहे. आणि समोर हे जे काका दिसतात आपल्याला, म्हणजे एक माणूस ह्या 12 गाड्या ओढतोय. तर ही काय कन्सेप्ट आहे, ह्या 12 बैलगाड्यांची कन्सेप्ट जर कोणाला माहीत असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ह्या कृषी मेळ्यात कधी येणार ते पण नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.